गंध चहाच्या कपातला. पुण्याचं संथ रविवारचं सकाळी सक्त शांततेनं लपेटलेलं वातावरण होतं. आठवड्याच्या धावपळीने दमलेलं शहर थोडं थांबलं होतं. अगदी रमेश आणि वैशालीप्रमाणेच. लग्नाला आता 10 वर्ष झाली होती. कधी काळी मनमिळावू बोलणाऱ्या, एकमेकांवर प्रेमाने हरवून जाणाऱ्या या दोघांमध्ये हल्ली शब्द कमी आणि संवाद तर जणू नव्हताच. वैशाली सकाळी उठली. तिने दरवाजापाशी ठेवलेली दुधाची पिशवी घेतली आणि चहा करायला स्वयंपाकघरात गेली. नकळतच तिचे डोळे ओलसर दिसत होते. ती हळूच स्वतःशीच म्हणाली, आज रविवार आहे, तो घरात आहे, पण खरोखरच सोबत आहे का? ती 2 कप चहा घेऊन हॉलमध्ये आली. रमेश मोबाईलमध्ये डोळे खिळवून बसलेला होता. ती समोर बसत म्हणाली, रमेश, चहा घेतोस का? रमेश थोडा वेळ मोबाईलकडे बघत राहिला. मग डोळे हलवले आणि शांतपणे म्हणाला, हो, पण तू मसाला चहा केला का? वैशाली थोडी हसली. तुझ्यासाठीच केला, पण तू कधी विचारलंच नाहीस. त्या एका वाक्यानं रमेश काही सेकंद गप्प झाला. ती वेळ क्षणभर थांबली होती, पण मनातलं खूप काही हललेलं होतं. रमेश हलक्या आवाजात म्हणाला, वैशाली, तू रोज माझ्यासाठी चहा बनवतेस आणि मी तो पितो. काही वर्षांपासून असं झालं आहे, मी रोज तुझ्यासमोर होतो, पण खरोखर खूप दूर गेलो होतो गं. काम, जबाबदाऱ्या, घर या सगळ्यात मी तुला हरवत गेलो, पण खऱ्या अर्थानं हरवलेलो नव्हतो. मी थांबलो होतो तुझ्या एका शब्दासाठी, तुझ्या एका हाकेसाठी. वैशालीचे डोळे भरून आले, पण तिने अश्रू अगदी अलगदरित्या टिपले. मी रोज वाट बघत होते की तू परत एकदा विचारशील, वैशू, तू थकलेली आहेस का गं? पण मग मी स्वतःला समजावलं, कदाचित तोही माझी वाट पाहतोय. त्या कपातल्या चहामध्ये फक्त मसाला नव्हता, तो कप म्हणजे त्यांच्या गप्पा राहिलेल्या भावना होत्या. रमेश हसत म्हणाला, वैशाली, उद्याचा चहा मी करतो गं. पुन्हा सुरुवात करायची आहे, अगदी नव्याने. भांडणं नकोत, तक्रारी नकोत, फक्त 2 कप चहा आणि 2 मनं जवळ आलेली. ती पहिल्यांदा खळखळून हसली, आठवणींसारखं हसू, जुनं पण अजूनही ताजं. त्या दिवशी त्यांच्या नात्याचा रविवार संपलेला होता आणि परत सहजीवन सुरू झालं होतं. कपातल्या चहाच्या सुगंधाप्रमाणेच प्रेम परत दरवळायला लागलं होतं.